मी स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला शनिवारच्या उपायासाठी नववर्षाची भेट म्हणून सांगत आहे. आपला शनिवार कसा असावा. उद्याचा पहिला नवीन वर्षाचा शनिवार आहे आणि हे कर्माचं वर्ष आहे. या कर्माच्या वर्षामध्ये आपल्याला खूप दान धर्म भक्ती करायची आहे आणि भक्ती ती आहे श्री हनुमंतांची. हनुमंत शनिदेव ह्यांच्याबरोबर आपल्याला साथ जोडायची आहे. तर यासाठी उद्याचे मी उपाय सांगत आहे. सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून तुम्ही आपले नित्य कामं करून पिंपळाच्या झाडाची सेवा करावी. आजूबाजूची जागा स्वच्छ करा, त्याला पाणी द्या, गोड पाणी द्या. पिंपळाच्या झाडाला शनिवारी थोडंसं साखर खडा किंवा गूळ घालून पाणी दिल्याने त्यांना प्रसन्नता वाटते. आणि त्यानंतर त्यांची एक प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा करताना त्यांना आपल्या मनातील इच्छा तुम्ही सांगा. संध्याकाळी तिथे दिवा लावा. सकाळी जर तुम्ही प्रदक्षिणा करता आणि त्याच्यानंतर त्यातलं एक पान तोडून तुम्ही लक्ष्मी स्वरूपात आपल्या घरी आणता आणि घरातील देवघरात किंवा तिजोरीत ठेवता, त्यावेळेला त्याचे लक्ष्मी प्रसन्न होते. धनधान्य तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होते. संध्याकाळी दिवा लावल्यावर पुन्हा एक प्रदक्षिणा करा आणि पिंपळ देवाला आपली सेवा मान्य करण्यासाठी प्रार्थना करा. अशा प्रकारे तुम्ही पिंपळाची सेवा उद्या केली तर तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होईल. त्याचप्रमाणे घरामध्ये स्वच्छता ठेवा. छत माळा स्वच्छ करा. जुनी वस्तू असतील, पुराणी तुटलेल्या असतात, काही असेल ते तुम्ही घराबाहेर काढा. उद्याचे दान आहे ते छत्रीचे दान. जर तुम्हाला छत्रीचे दान नाही करता आलं तर तुम्ही सरसोचं तेल किंवा तुम्हाला मोहरीचं तेल तुम्हाला अर्पण करायचं आहे, तुम्हाला दान करायचं आहे. जर तुम्ही यावर्षी एखादी गोष्ट सोडत असाल खाण्यामध्ये किंवा कशामध्ये, ती गोष्ट किंवा ती वस्तू तुम्ही शनिदेवाला अर्पण करा संध्याकाळी सायंकाळी. त्यामुळे तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतील. अनेक अशा गोष्टी आहेत जे आपण शनिवारी केल्याने आपल्या मनाला प्रसन्नता, आपल्या बाजूला असलेली की निगेटिव्हिटी किंवा इतर काही अंटी असतील ते निघून जातात. कुणाची नजर लागलेली असेल ती निघून जाते. मोरी मिठाने संध्याकाळी तुम्ही 3 सांजेनंतर घरातील लोकांची किंवा लहान मोठ्यांचे नजर काढा, घराची नजर काढा. संध्याकाळी तुम्ही दक्षिणेला दिवा लावा. त्यामुळे तुमचे पितृ खुश होतात, तुम्हाला खूप आशीर्वाद देतात. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शनिवाराला पूर्णपणे आशीर्वाद घेऊ शकता आणि शनिदेवाला तुम्ही प्रसन्न करू शकता. श्री स्वामी समर्थ.